याद रख मेरा याद दिलदार बड़ा सोना बार बार इसको अच्छा आहे का आणि म्हणून काय म्हणणं आहे काय आता मी एक काम करतो शायरी नाही करत मी सुखदेव साहेब मी करतो आता 1 किलो हिरुती आणतो उद्यापासून तमाशा राहील तुमच्यासोबत आणि तुम्ही कधी जसे बसले फेर झाला फेर व्हायचा जसा तुमचा फेर झाला का मा फेर जसा आला तर मी भका भका अशी फेरणी कशी करते अशी फेकून देतो तुमच्या डोळ्यामध्ये तुम्ही हा भोकणे म्हणजे मी बनवतो सुखदेव साहेब काय म्हणणार जरा लक्ष असू द्या काय मी आपलीवर आलो तर प्रत्येक खेळ खेळतो मी आपलीवर आलो तर प्रत्येक खेळ खेळतो तुमच्या सारख्या का तुमच्या सारख्या कित्येक जणाला झेलतो मी आपलीवर आली तर प्रत्येक खेळ खेळतो तुमच्या सारख्या का अनेक जणांना झेलतो आणि तुम्ही करता इमानदारीची शायरी बरं सांगा मी का आलू सिलतो बिलकुल नाही इथं का उकडली आलूची भाजी ठेवली बुरजवाड्यावर आम्हाला सिलाले बोलवला नाही बा शाहीर साहेब तर्क संगत बोला म्हणजे तुम्ही का साधा गोष्ट झाला कधी मी तेवढा मोठा नाही पण तुमच्या मोठेपणा समजतो पण तुम्ही म्हणता का छुत्या घमवता बापरे डोम्या साप रे डोम्या वा रे वा साधा लहानसा गोष्ट झाला का ते नाही छुत्या घुमवता म्हणजे मग पण ते बी कला पाहिजे हो बरोबर आहे जर आपण बोलून राहिले लोक बसण्याची कॅपॅसिटी पाहिजे आता तुम्ही म्हणता म्हणजे छुत्याच घुमवता असं नाहीये पुन्हा सुखदेव साहेबांचं म्हणणं पडलं काय पलटी पलटी मारत नाही म्हणते मी असं का अशानं कसं जमव नाही तेरे को पलटी मारे बिगर मैं नहीं छोड़ूंगा ये बुरुजवाड़ा में लेकिन कैसे कैसे ज्ञान से अच्छा वो ज्ञान से और ज्ञान से आणि म्हणून काय म्हणण्याचं लक्ष असू द्या काय शब्दाची शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शायरी बंधनाला तोडणार नाही पण ताकदीने भिडलेल्या बुरुजवाडा गावामध्ये हो निशाद शाहीर तुम्हाला पलटवल्याशिवाय सोडणार नाही शिवाय सोडणार नाही ये मेरा वादा है और तू मेरा निशान दादा है अच्छा नाही क्या पुन्हा शेर साहेब म्हणते काय म्हणते चांगला प्रश्न विचारला तर म्हणते समाधीच्या समोर तुम्ही सांगितलं काऊन नाही म्हणते टाक होतं बा म्हणून हो मी सारं सांगतो तुम्हाला आणि मग तुम्ही का करा नाही देऊ काय नाही साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन तर शायरी कोण्या कामाची मग हे आपली थोडसा तरी बुद्धीला नेट लावा लागेल का नाही लावा लागेल लावा लागेल का नाही लावा लागेल आम्हाला असं वाटतं तेव्हा प्रश्न विचारणं बंद करून टाका शायर साहब तुम्हारी इच्छा आप मेरे बड़े भैया हो तुम्ही जसे म्हणाल तसे पण मी विचारलं बिगर सोडणार नाही हा माझा सिद्धांत आहे तुम्ही विचारा ना तर मी विचार मी सांगत पाहिजे कारण की मी छुट्या घुमवतो ना मी छुट्या घुमवतो मग तुम्ही विचारा का नको विचारा नवऱ्याला बायकोचा लाल लटका पाहिजे काय पाहिजे लाल लटका कसा आहे का जरा लक्ष सुरू थोडसा नवऱ्याला बायकोचा लाल लटका पाहिजे हे खेळाडू माणसाले रतन खत्री सट्टा पटिका पाहिजे नवऱ्याला बायकोचा लाल लटका पाहिजे खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे आणि या निशान सारख्या ज्ञानीवंत शाहीर आले हा सुरतचा झटका पाहिजे कायचा झटका बा हे जास्त टेन्शन नको घेत जाऊ नाही तर तुला पेन्शन देईन त्या भाटवा मोठा गरम माणूस आहे नाही पाहिजे पुढच्या फेऱ्यावर येईन खोड सत्तू घेऊन घे बारीक सोरशेर लंबा कशाचा झटका पाहिजे कशाचा ज्ञानाचा असं नवऱ्याला बायकोचा लाल लटका का पाहिजे कारण नवरा जगात जरी किती मोठा असला तरी तो बायको समोर कमी आहे आणि जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे रात्री जेवण भेटून याची हमी आहे घरी किती
मोठा सरपंच असं आमदार जरी असं बाहेर, पण घरात गेल्यावर जेवढे ना थोडस वाटते का. आणि तिनं कधी डोळे काढले तिनं, आणि इकडं का म्हणतात झालं का जेवण, अरे नमस्कार साहेब, आणि घरात गेल्याबरोबर आलो थोडस काम होतं घुमून आलो. असं आहे, नवरा जगात जरी किती मोठा असला तरी बायको समोर कमी आहे. जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे असं त्याने रात्री जेवण भेटण्याची हमी आहे. बरोबर. कारण त्यालाही माहित आहे त्या आयुष्यामध्ये आता कोणची पटणार आहे. आणि लग्नाच्या वेळेसच माहित झालं होतं काय? आता आयुष्यभर दुर्घटना घडणार आहे. अरे, रुको, मी शाहीराव, मजाक माझं काम आहे. हा मजाकीचा भाग होता. पण बायको जरी किती क्रोधात असली, चौदा मध्ये 2 मिनिटाचा राग होता. बरोबर. पण केव्हा होता, त्याची मी काय फंडी आहे. कोणते? आणि मी लग्न निशांशार मध्ये पडलं नाही, घडलं नाही म्हणजे टेन्शन झालं म्हणजे डोक्यावर. तर आतापासून तयारी करू राहिलो लग्नाची. जेमतेम चालू आहे. अजून 3-4 वर्ष पाहिजे मजा करू. बरोबर आहे. भेटली तर ठीक आहे, नाही तर मग जातो पचमणीच्या पाळीवर हालत होता मुरा. ओके मग ते राम कृष्ण हरी, नाही तर मी निशांशारच्या घरी. आम्ही दोघे भाऊ ना भाऊ खाऊन चिवडा खाऊ, नाही का. तर मी शाहीर, मजाक माझं काम आहे. हा मजाकीचा भाग होता. आणि बायको जरी किती क्रोधात असत, चौद्यानं म्हणते 2 मिनिटाचा राग होता. पण केव्हा होता, भाजी किती बी वांगली झाली तर तिने चांगली म्हणायचं असतं. आणि बायकोनं साडी कोणती बी घातली फक्त 2 शब्द. कोणते? तू खूप सुंदर दिसत, सुंदर दिसत. बिलकुल नाही होगा काम, तो मेरा नाम नहीं सूरज नाम. आणि म्हणून काय म्हणणार शायर साहेब, काय मी पलटणार नाही, पण तू सापडला माझ्या डावात. आता माझं म्हणणं काय आहे, मजा येणार आहे. आणि तुम्ही जा नको, कारण आलू भात कढीची व्यवस्था केली आहे 5 मिनिट. आणि काय म्हणणार, काय सांगू राणी मला गाव सुटना, अरे काय सांगू राणी मला गाव सुटना, आणि कसं सांगू त्या म्हाताऱ्याच्या धोतराची यांच्याकडून 20 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. आणि म्हणून काय म्हणणं आहे, काय अरे सापडला हा डावात याले चित पाडतो. आम्ही छुत्या बनवाची शायरी का, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही सुखदेव साहेब. जरा लक्ष ठेवा, तुम्ही घराची चिंता नको करा, 1 एकर लिहून देईन तुमच्या नावावर. मन नको का माझ्यावर, आपल्या कोणी नाही देईन सोनं नाणं, पण तुम्हाला चढून देईन. मन नाही पाहायचं. आणि म्हणून काय म्हणणं आहे, काय अरे सापडला हा डावात याले चित पाडतो, या नैल्यावरती दौड्या मारतो. सापडला हा डावात नैल्यावरती दौड्या मारतो.
निशानशाही आणि इथून पुढे समोर आज तू कसा वाढतो मैं भी देखता जरूर बजा तुम्हारा सावड़ी में डंका लेकिन तुम्हारी जलाएंगे आज लंका और साथ लिया ढोलकी और चोनका साहेब आणि मी बघतो आज देखेंगे आता झाले 2-2 राऊंड निशानशाहीने चढला आता बाबरदेवानी करते बिचारा मारले पायी ते घाव पण मी याच्या आवाले डावाले काहीच भेट नाही छातीले आहो पक्का हा निशान शाहीर मारन चौका तर हा सूरज मारन छक्का मारीन म्हणजे मारीन हो शाहीर साहेब आणि म्हणून काय म्हणणं आहे काय अरे इथून पुढे आज तू कसा वाढतो या नैल्यावर निशान शाहीर खड़ा कंगी का वजीर है चला ले कितनी भी तीरे बनना मरने को हाजिर है क्या सह कर देगा मेरा भाग के नहीं जाऊंगा और हाथ जोड़ के मैं तुम्हारे पास नहीं आऊंगा तेलाच्या कागदाची व्यवस्था करण्याचा परिस्थिती आता लवकर तेलाच्या कागदाची व्यवस्था करा फिपुल्या बहुत जोर मारतील बरं आणि म्हणून शाहीर साहेब सापडला हा डावा तुम्हाला चित पाडतो नैल्यावरती नैल्या मारून झेंडा काढतो तुझ्यासाठी लढण्यासाठी आहोरे तयार कलंगीच्या छाव्याची हे दुमदुमतील इथून पुढे समोर असतो कसा वाढतो नैल्यावरती दैले मारून झेंडा काढतो आणि म्हणून माझ्या समोर काय म्हणणं आहे फुटला रे चंग आजकालच्या शायरीत नाही राहिला ढंग माणसापेक्षा बाईचा होऊ लागला रंग आणि ज्ञानापेक्षा लोक तिला पाहून झाले दंग असं का म्हणतो असं का म्हणतो कारण आजकाल बाईची मोठी मांग आहे या बुरुजवाडा पंच कमिटीचे आभार मानतो का इथं दोन्ही माणसं आयोजित केले बरोबर त्यांना मनापासून आभार मानतो कारण परिस्थिती मोठी बेकार आली याची